शॉ कॉलेजमधील हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल। हिजाब प्रकरणावरून हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे। मात्र हे प्रकरण नक्की काय आहे, आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेऊयात। या सर्व प्रकरणाची सुरुवात कशामुळे झाली तर कर्नाटक शिक्षण कायद्याचा दाखला देत सरकारने म्हटलंय की शैक्षणिक संस्था आणि शालेय विकास आणि नियमन समितीला विद्यार्थ्यांचे गणवेश ठरवण्याचा अधिकार आहे। यानंतर या वादाला तोंड फुटलं। दरम्यान या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाले। यावर मुस्लिम मुलींचं म्हणणं आहे की हिजाब घालणं हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे, आम्ही कुठला पेहराव घालायचा हा आमचा अधिकार आहे, अशी भूमिका घेत मुस्लिम मुलींनी हिजाबसह कॉलेजमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे। त्यानंतर काही महाविद्यालयांमध्ये हिंदुत्ववादी तरुणांनी गळ्यात भगवी उपरणी घालून या मुलींना विरोध दर्शवला। अखेर या सर्व प्रकरणानंतर कर्नाटक सरकारने 3 दिवस राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। सध्या कोर्टात या मुद्द्यावर सुनावणी सुरू आहे। आता या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिजाब नक्की काय आहे। तर जगभरातील मुस्लिम महिला अनेक प्रकारचे हेडस्कार्फ बांधतात, त्यातील हा एक प्रकार हिजाब। तर हिजाबचा शब्दशः अर्थ आहे कुठलीही गोष्ट झाकणे किंवा त्यावर पांघरून घालणे।